सौरभ तापकर, आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो. दादा आज खूप दिवसांनी यूट्यूबचा व्हिडिओ काढतोय आणि आता बघा तुम्ही बघू शकता पूर्ण अंधार आहे. जवळ रात्रीचे 3:30 वाजलेले जातात. तर रात्रीचं आपलं मॅनेजमेंट कसं आहे आणि आपण फार्ममध्ये काय काय बदल केलेले आहेत ते तुम्हाला मी सगळं दाखवतो. आणि रात्रीचं मॅनेजमेंट आपण काय काय केलं पाहिजे ते पण तुम्हाला मी दाखवतो. तर आपण सुरुवातीला एक तुम्हाला जे नवीन आता आपले जे बघतात ते त्यांच्यासाठी मी सुरुवातीपासून सगळी माहिती सांगतो. आता आपले जे इन्स्टा आय डी आहे किंवा यूट्यूबला आहे किंवा आपल्या ऑफिसला जर तुम्ही फोन केला तर आपल्याला तुम्हाला इथला ॲड्रेस भेटून जाईल. ॲड्रेस भेटल्यानंतर जो आपला गावातला मेन रोड आहे, तुम्ही लाईट बघू शकता तिथं लाईट चालू आहे, हा गावातला मेन रोड आहे. आणि मेन रोड असताना ह्या साईडला पूर्ण आपलं गाव आहे आणि गावाला चिटकून जो मेन रोड आहे त्याच्यापासून 100 फुटावरती आपलं शेड आहे आणि हा शेडला यायचा आपला मेन रोड आहे. आणि इथून आपलं शेड चालू होतं. तुम्हाला सगळं फिरून दाखवतो मी की कसं केलेलं आहे मॅनेजमेंट, सगळं कसं नाही केलेलं, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो. या एंट्री झालं तुम्हाला असं केबिन दिसत. ह्या केबिनमध्ये पावती एंट्री ती जाते. मी तुम्हाला बारीक सगळ्या गोष्टी सांगतो. म्हणजे जे नवीन फार्म बनवतात ते त्यांनी पण बारीक कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर ह्या साईडला आपले झाडं आणि बॅनर लावलेले आहेत आपण की बाबा की आपण इथं आजपर्यंत काय काय केलं आहे, कसं पुढचे प्लॅनिंग आहे ते सगळं तिथं थोडंसं मार्केटिंगसाठी लावून ठेवलेलं आहे. आणि इकडे आमचं पार्किंग आहे थोडंसं. त्याच्यानंतर हे बारीक आपले कचऱ्याचे डबे आणून ठेवलेले डस्टबिन तुम्हाला मागं बघू शकतो दादा की आपण पूर्ण फार्मवरती आता आपण एंट्री मारतोय. तुम्हाला अजिबात कचरा कुठं दिसणार नाही. कारण आता इथं तुम्हाला इथं एक कचऱ्याचं डस्टबिन दिसेल, त्याचं इथं एक कचऱ्याचं डस्टबिन आहे. ह्याचं कारण काय आहे की शेडवरती आपल्याला अजिबात कोणत्याही प्रकारचा प्लॅस्टिकचा कचरा किंवा अन्य कोणतीही गोष्ट ठेवायची नाही. कारण कोंबडीला सवय असते चोच मारून चौकशी करायची की बाबा काय आहे काय नाही, आणि तिचा जर तो पदार्थ खाण्यात आला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. अशा बारीक सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. त्यानंतर हा फार्मचा आपला एंट्रन्स आहे. इथून आपल्या कामगारांच्या रूम सगळ्या चालू होत्या. आणि तुम्हाला ऑफिसमध्ये नव्हतं या हे आमचं वेटिंग एरिया आहे. इथं आपले लोक बसून सगळी माहिती घेतात दिवसभर. त्याच्यानंतर आतमध्ये या आणि मला हा कोंबडा एक दाखवतो. हा सगळाच कोंबडा आपण माझा एक मित्र आहे, त्या मित्राचं वेल्डिंगचं दुकान आहे, त्यांनी मला गिफ्ट केला होता हा कोंबडा. आणि तो तुम्ही जवळून दाखवले तो हा सगळा नट बोल्टमध्ये पूर्ण बनलेला आहे. त्याचा बघा तो बिरा सगळ्या गोष्टी नट बोल्टमध्ये बनवलेला आहे. त्याला त्याचे पाय हे ग्रिल वापरलेलं आहे. आणि बघा तिथं आपला अंड्यांचा बॉक्स आहे. ह्या तुम्हाला माहितीच असेल. आणि ह्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण अंडी विकतो. त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही इथं बघू शकता या साईडला की साईबाबांचं थोडं मंदिर आहे. त्याच्यानंतर ह्या असं थोडंसं इथं आपले कृष्ण आहेत. त्यानंतर ह्या साईडला एक कृष्णाची आपली मूर्ती आहे. आणि असं छोटंसं एक ऑफिस केलेलं आहे की बसून उठून बोलायला. त्यानंतर आपण पूर्ण फार्म बघूया. चला बेटा चला. रात्रीचे 3 वाजले तरी पण आपला एक बॉडीगार्ड आपल्या सोबत पाहिजे. म्हणून हे शिरीकडे चल, शिरीकडे बस का वरती, इकडे शिरीकडे इकडे चल, खाली बस, इकडे 3 सेकंड दे, 3 सेकंड दे, चलो सेकंड दे. शिरी जम चला शिरीकडे चल, शिरी जम म्हणजे. आणि हे तुम्हाला गोष्ट सांगतोय आता ही लहानपणापासून या शेडवरती वाढलेली, त्याच्यामुळं ही कंटिन्यू म्हणजे फिरत असते. त्याच्यामुळे आपला विचू काटा असू द्या किंवा बारीक सारी गोष्टी असू द्या, आपल्याला बॉडीगार्ड एक रात्रीचा फिरताना आपल्या सोबत पाहिजे. म्हणून कुत्र प्रत्येकाने तुम्हाला एक माझ्या दाखवतो बघा. शिरी बघा कोण आलं, शिर चल कोण आले बघ. असं आपल्याला सिक्युरिटी पाहिजे. शेडी गेटवर कोण आले वगैरे कोण आले बघ. हे आपल्याला असं एक सिक्युरिटी म्हणून एक पर्पजने आपल्याला कुत्रा पाहिजे. हा थोडासा वेटिंग एरिया आपला तुम्हाला दाखवतो मी. हा आपला रनिंग हॉल आहे. तिकडे पण आपल्या गाया वगैरे आहे, तुम्हाला ते पण दाखवतो मी जवळून. आता इथं आल्यानंतर जिथं आपण काम करतोय तर हा महाराष्ट्राचा पूर्ण मॅप लावलेला आहे आपण की महाराष्ट्रामध्ये तालुक्या वाईज गावांवाईज बारीक सगळ्या गोष्टी डोक्यात राहावे म्हणून महाराष्ट्राचा मॅप लावलेला आहे. त्याच्यानंतर हा ट्रेनिंग हॉल आहे आपला, या खुर्च्या सगळ्या. आणि हा आपला ट्रेनिंग हॉल. ह्या ट्रेनिंग हॉलमध्ये आपण तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे
आपण ट्रेनिंग घेतो. आणि इकडं आपली एक दरवाजा हा एक लॅब आमची लॅब आहे. म्हणजे ह्या ट्रेनिंग हॉलमध्ये आपण सगळी इथं स्क्रीन लावलेली आहे आपण. आणि ह्या स्क्रीनमध्ये आपण सगळं ट्रेनिंग घेताना थोडं माहिती सांगतो. त्यानंतर हे स्टॅच्यू बघा तुम्ही, हे पण आपल्याकडे युनिक तुम्ही बघू शकता. ही कोंबड्याचे स्टॅच्यू आहेत. त्याच्यानंतर ह्या साईडला आल्यानंतर तुम्ही बघू शकता ट्रेनिंगमध्ये जे माहिती लागते की खाद्याचं भांडं, पाण्याचं भांडं वगैरे वगैरे वगैरे. अजून एक कौतुकाची गोष्ट सांगतात, हे आमच्या मार्केटिंग टीमने केलेलं आहे. हे आपले चहाचे कप आहेत, हे पण आम्ही कंपनीच्या नावाने बनवलेले आहेत प्रॉपरमध्ये. तर तुम्हाला हा एक मुद्दा ट्रेनिंग हॉलमध्ये सांगतो. हे मी इथं शिकलो असं ट्रेनिंग हॉलमध्ये की आपण कोबा कसा करायचा बघा. तुम्ही परत एकदा सांगतो की हा मुरुम आहे, काच आहे, जाळी आणि सिमेंटचा कोबा आहे. तर अशा प्रकारच्या भरपूर काही गोष्टी ट्रेनिंगच्या दिवशी मी सांगत असतो. आणि हा ट्रेनिंग हॉल आहे पूर्ण आपला. आणि या ट्रेनिंगमध्ये ते सगळ्या गोष्टी होतात. आता आपण फॉर्म फिरून घेऊ पूर्ण. चला दाखवतो. चला 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 चला. आपण ट्रेनिंग हॉलला गेलो आतमध्ये. आणि ट्रेनिंग हॉल घेतला आता आपण इथं बाहेर आलो. मी आता आतमध्ये जॅक हा पण एक आमचा डॉग आहे. तुम्ही अजून एक गोष्ट म्हणतो ते बोलून दाखव रे. कुत्र्यांना दादा सगळं आपल्या माझ्या दादा टोटल माझ्याकडं 22 कुत्री आहेत दादा. 22 कुत्र्यांना, सगळ्या कुत्र्यांना एक जॅक इकडे बघ रे. हे बघा तुम्ही थोडं जवळून दाखवा. तेव्हा ह्याच्या गळ्याच्या पट्ट्याला आपण असे खिळे लावलेले आहेत, खिळे. कारण आपला एरिया पण आणि भरपूर महाराष्ट्रामध्ये लोकांच्या एरियामध्ये बिबट्यांचं प्रमाण आपण ऐकतोय, न्यूज ऐकतोय, व्हिडिओ बघतोय. तर आपल्या कुत्र्यांना बिबट्यापासूनही जाऊ शकते. त्याच्यामुळे त्याच्या गळ्याला आपण खिळे लावलेले आहेत. ते प्रत्येकाने काळजी घ्या. थोडी इकडे या. तर ह्या आपल्या पूर्ण गाय आहेत. तुम्ही बघू शकता की हा आपला गोठा केलेला आहे आपण. ह्या गाया ह्या आपल्या कामगारांच्या रूम केलेल्या आहेत इकडं पण. आणि इकडं आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता की ह्याच्या आतमध्ये पण एक शेड आहे आपलं. तिथं आमचे 16 कप्पे आहेत. हा आमचा सगळ्या पोरांचा बसून खायचा एरिया आहे, कॅन्टीन सारखा. त्याच्यानंतर इथं आतमध्ये आल्यानंतर आतमध्ये दाखवतो या सगळं इथं पक्षी आतमध्ये. मला आतमध्ये जाऊन थोडं आपण फिरून येऊया कप्प्यामध्ये. थोडं आपण आतमध्ये फिरून येऊ. मला सगळं दाखवतो की आतमधलं तुम्ही बघू शकता की इथं आपलं एक लॉट आहे. आणि इथं पक्षी सगळं खेळतात. त्याच्यानंतर ह्या साईडला सेक्शन आहे आणि ह्या साईडला पण टोटल सेक्शन आहे. आणि हे असं आपण लाईटसाठी बटन इथं काढून ठेवलेले आहेत. आणि तुम्ही माझ्या वरती बघू शकता इथं आता इथं नरसळ एक वरती. त्यानंतर इथं वरती पण एक फॉगर तुम्ही बघू शकता. इथं फॉगर तुमच्या डोक्याच्या मागं पण इकडं फॉगर आहे पूर्ण. आणि असं टोटल लाईन ह्या फॉगरची तुम्ही बघू शकता. आतमध्ये एक फॉगरची लाईन जातात आतमध्ये. आणि ह्याच्या आतमध्ये पण एक फॉगरची लाईन आहे. ह्या फॉगरच्या लाईनीचं महत्व काय आहे की मला ह्या कप्प्यांना जर फवारणी करायची असेल तर कामगाराची गरज आपल्याला नाहीये. आपण बाहेर एक बेलर ठेवलेला आहे. त्या बेलर मधून पाणी डायरेक्ट ह्या फॉगरला पटून आपल्या ह्या फॉगरला येतं आणि पूर्ण शेडमध्ये स्प्रे होतो. आणि तुम्हाला पूर्ण आपण फिरून येऊ कप्पा पक्षी बघू शकता सगळे. बघा हे पिल्ला आता मोठे होत चालले. ते वरती पण बसायला त्यांनी चालू केलेलं आहे. बघा या साईडला पण पक्षी आपले सगळे. हे काही पक्षी तर बाहेर आलेले आहेत काही पळच्या समोर. आणि तुम्ही टोटल पक्षी बघू शकता. पक्षी आहे. ह्या साईडला पण तसेच आपले कप्पे आहेत प्रॉपर. आणि ह्या वर्गी करून आपण कप्पे ठेवलेले आहेत. ह्याचं कारण असं आहे की आपल्याला लॉट वाईज, बॅच वाईज आता विक्रीसाठी त्यांची ऑर्डर आहे. त्याच्या कप्प्यामध्ये त्याची ऑर्डर चालू आहे. मोठे व्हायचे पक्षीचं काम चालू आहे. आणि दिवसभर हे पक्षी सगळे बाहेर खेळतात. आता आपण अजून सेक्शन बघू. आता टोटल हा एरिया जो आहे तो 5 एकरचा आहे. त्या 5 एकरच्या एरियामध्ये आपल्या जवळजवळ इथं 7 शेड आहे. तर 7 शेडांचं नियोजन कसं केलं ते बघू. आता आपलं एक शेड बघून झालेलं आहे. ते फिरूया आपल्याला. तुम्हाला मी आता दाखवलं की आपल्या गायांचा गोठा. आपण ह्या शेडमध्ये आता आतमध्ये जाऊन आलो बघा. आणि इकडे आपला ट्रेनिंग हॉल आहे प्रॉपर. आणि ट्रेनिंग इथून आपलं कक्ष चालू होतो. इकडे दाखवतो तुम्ही बघू शकता की इथे सगळी आपली बघतोय. त्याच्यानंतर या साईडला आल्यानंतर छोटी तुम्हाला पिलं दिसत असतील. हे काढू इकडे चला बाई. इकडे चला 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 चला. काय करते त्याची पिल्लं पण तुम्ही बघू शकता. जवळून पिल्लं दाखव रे. तिची छोटी छोटी सगळी पिल्लं आहेत तिथं खेळतात तिच्या संघ. आणि तिला तिचं एक घर केलं ठेवलेलं आहे आपण. तिला छोटं घर केलेलं आहे आतमध्ये प्रॉपर. या पुढे इकडं ह्या सेक्शन मध्ये पण आपलं सगळं आपलं हे सगळं मेन शेड आहे आपलं. ते पण आपण आतमध्ये जाऊन बघणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघू शकता बदक तुम्ही बघू शकता. बदक राज हाऊस ही सगळी जण इथं व्यवस्थित अशी रात्रीची पण जागी राहून खेळत असतात.
ही प्रॉपर सगळी बदक आणि ह्या साईडला तुम्हाला आवाज असेल कुत्र्यांच्या भुकायचा, तिथे माझी सगळी कुत्री सगळी तुम्हाला त्याला पण भेटतो. किती खुश आहे मी आतमध्ये दाखवतो. काय काय गावठी गावठी कुत्र्यांचं कक्ष. चला चला गोंधळ करते जे मुक्त संचार चालू होतं, मुक्त संचार बघा तुम्ही तेलाचे डबे लावलेले आणि अशा आपले पक्षी त्याच्यावर पण बसतात. इथं बघा तुम्ही की इथं आपला खुडूक पक्षी पण एक आतमध्ये बसलेला आहे, तिला मी हात लावायचा प्रयत्न करतो. बघा तुम्ही बघा ती चावती, ह्याला म्हणतात खुडूक कोंबडी. बघा मी जर तिला बघा चावती, मग जर आपण असं जर हात घातला परत बघा चावती, ह्याला म्हणतात खुडूक कोंबडी. तर असं डबेल म्हणजे हा पण आपण अभ्यास केला पाहिजे. ही जी खुडूक कोंबडी आपल्याला सापडली, ती खुडूक कोंबडी आपली जे खुडूक सेक्शन आहे जिथं आपण पिल्लं काढतो तिकडे ती कोंबडी शिफ्ट करायची आपल्याला. अशा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये पण सांगत असतो. परत आपण माहिती घेतोय की आतमध्ये काय काय आहे, तेलाचे डबे आणि पक्षी बांबूवर पक्षी परत दाखवतो इकडे. या हे बघा तुम्ही पक्षी टोटल सगळा असा वरती पक्षी बसला. माझ्या हाताला पण पक्षी येतात तुम्ही बघू शकता. असं आपल्याला पोटमाळ्याची पण बांधणी करायची. शेडमध्ये हे दोनच काम आहेत, एक म्हणजे आपला बांबू तिथं पक्षी बसणार आणि दुसरं म्हणजे आपल्या त्या अंड्याचे तेल डबे. तर आपण बाहेर संदर्भामध्ये काय करतो हे कोंबड्या बाहेर आल्या बघा, लगेच त्याला आपलं सगळं झालं गेट खोललं. चला आपलं बाहेर आले बघा. आता आपण ज्या मुक्त संचारामधून आलो त्या मुक्त संचारामध्ये आपण परत जाऊ आणि आतमध्ये काय काय ते पण दाखवतो. आता तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो मुक्त संचार मधली. तिथं मुक्त संचार मध्ये आपण आलं की तुम्ही बघू शकता की इथं भांड आहे, तिथं पाण्याचं भांड आहे. ह्या साईडला पण खाद्याची पाण्याची भांडी लावलेली आहेत आपण ह्या साईडला पण. आणि हे सगळं पण तुम्ही बघू शकता तिथं एक पाईप आहे, हा पाईप जमिनीत गेलेला आहे आणि हा पाईप इथं जॉईन होऊन हे जे निळा पाईप आहे, हे निळ्या पाईपातून खाली पक्ष्यांना पाण्याचं भांड जातं. आणि हे जे पाणी येतं, हे पाणी येतं कुठून, ते ह्या टाकीतून पाणी येते बघा. जवळून दाखवतो, जवळ घ्या. एक वरती छोटी टाकी आहे, त्याच्यावरती मोठी टाकी आहे. ह्याचं कारण काय आहे की उंच टाकल्यावर मोटर नसली, लाईट नसली तरी आपलं पाणी पक्ष्यांना ह्या पूर्ण मुक्त संचारमध्ये गेलं पाहिजे. आता तुम्हाला अजून एक दाखवतो. हे जे आपण बांधकाम केलेलं आहे इटांचं, ह्या इटांच्या बांधकाम आपण असं उंच जमिनीपासून करून घेतलेलं आहे. ह्याचं एक कारण काय आहे की ह्याच्यामध्ये आपण शेण टाकलेलं आहे आणि जो भाजीपाला वगैरे जो असतो हा टोटल असा पूर्ण उकिरडा केलेला आहे आपण. ह्या उकिरड्यामध्ये, शेणाच्या उकिरड्यामध्ये आपण सकाळ भाजीपाला वेस्ट, हॉटेल वेस्ट, त्या सकाळी काही जर यूट्यूब काढायचा योग आला, सकाळची व्हिडिओ काढायचा, तुम्हाला ते मी क्लिअर दाखवू शकतो. पण रात्रीची काळजी घ्यायची, आपला तो सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे की रात्रीची काळजी कशी घ्यायची, काय करायचं आणि काय काय आपण राऊंड मारलं पाहिजे शेडामध्ये, ते एक गोष्ट आहे. हा उकिरडा केलेला तुम्हाला दाखवतो बघा. सर्कलमध्ये रिंगण केलेलं आहे आणि ह्या रिंगणमध्ये शेण टाकलेलं आहे आपण. की जरी ते रिंगण करायचं तुम्ही बघू शकता, रिंगण काय केलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये शेण का टाकलं, जमिनीवर शेण का टाकलं, कारण कोंबड्या शेण उकरतात आणि ते इधरून ते शेण पंगून टाकतात. तर तसं ते पसरू नये म्हणून त्याला आपण कव्हर केलेलं आहे, त्याच्यामध्ये रिंगण आहे. तर हे आपण जाळ्या लावलेलं आहे आतमध्ये. आता ह्या ज्या जाळ्या लावलेल्या आहे त्या जाळ्याच्या आतमध्ये आपण पाण्याचे टाके केलेले आहेत. तर या पाण्याचे टाके आपण केलेत कायसाठी ते तुम्हाला आता आतमध्ये येऊन दाखवतो मी. आता आपण हे गेट खोलू. गेट खोलल्यानंतर गेट खोलू असा तर जो मी वापरला, हा वापरायचं कारण असं आहे की आतमध्ये कोंबड्या आहेत, त्याच्यामुळे गेट बंद केलं पाहिजे. आता एखाद्या कामगारांनी गेट लावायचं विसरला, कोंबड्या आतमध्ये अख्खा वाटलं झालं. गेट लावायचं बारीक गोष्ट आहे, ती लक्षात ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे मी मुद्दाम उल्लेख केला. थोडा आतमध्ये दाखवा आता ही एक गोष्ट की हे जे आपण डबकं केलेलं आहे हे टोटल तुम्ही बघू शकता की पूर्ण हिरवं आहे. तर जवळून दाखव रे, तर सगळं हिरवं तुम्हाला गार दिसत असेल. ह्याच्यामध्ये हा ॲझोला आहे, ह्याच्यावरती हिरवं नेट लावलेलं आहे कारण त्याला 50% सावली आणि 50% त्याला ऊन लागतं. आणि तुम्ही बघू शकता ते जवळून दाखव की हा ॲझोला असतो, माझ्या हातावरती आलेला हा ॲझोला आहे आणि हा असा तरंगता असतो. हे पाण्यामध्ये आहे, पाणी आहे, ह्या पाण्यामध्ये हे हिरवं शेवाळ आहे. हे हिरवं शेवाळ काय करतं,
हिरव्या चारामध्ये सगळ्यात प्रोटीनवाला चारा म्हणजे आपलं हे ॲझोला आहे, लक्षात ठेवा. आणि हा आपण केलंय बेड आपल्या इथं तयार सेक्शन. हा आता हे जे एक डबकं आहे ह्याची जी साईज आहे, ही साईज जी आहे ती 4x15ची साईज आहे. रोज आपल्याला 8 ते 10 किलो ॲझोला आरामशीर भेटतो. बनवण्यासाठी काय काय लागतं, शेण, गोमूत्र, माती. आता दादा अशा मी प्रत्येक गोष्टी सांगत नाही बसू शकत कारण लय वेळ जाईल आपल्या त्याच्यामध्ये. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणूनच तो सांगितलं ना मागाशी पण, म्हणूनच आपण भरपूर लोकांना जाणून घ्यायची ही गरजेचं आहे. कारण हे जर जाणून घेतलं तर आपला खाद्याचा खर्च भरपूर वाचतो. त्याच्यामुळे डिटेलमध्ये तुम्ही जाऊ इथं व्हिजिटला येता किंवा ट्रेनिंगला येता, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या जाणून घेतल्या पाहिजे, ह्या बारीक सारीक गोष्टी. आता आपण आतमध्ये इथं मुख्य संचारमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता मुख्य संचारचा पाठ. म्हणजे आपण या साईडून आता चालत सरळ आपण सरळ येतोय आपण चालत. आणि इकडं आपलं टोटल मुख्य संचारचा अजून एक पार्ट आहे. आणि हे आपलं अजून एक शेड आहे, हे शेडमध्ये जाऊ. आता हे शेड पण तुम्ही बघू शकता, तुम्हाला लास्ट पण दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये. आता हे जे साईड आहे हे आपलं 200 फूट लांब आहे आणि असं 25 फूट आहे. ते 25x200 हे शेड आहे अजून एक आपलं. शेडमध्ये आपण आतमध्ये बघा काय काय आता. आतमध्ये लाईट लावता येईल का आपली इथली? बटन कुठे आहे लाईटीचं? आपण या शेडमध्ये जाऊ. तुम्हाला कॉमेंटचा आवाज येत असेल, हळूहळू या. आणि शेडमध्ये जाताना लय तमाशा करायचा नाही, हळूहळू जायचं म्हणजे आपल्याला सगळं बघायला भेटतं. त्या आतमध्ये तुम्ही बघू शकता दरवाजा उघडल्या आमचं कुत्रं पण आतमध्ये आलेलं आहे आता. आणि तुम्ही बघू शकता की वरतीच लगेच पक्षी आपल्याला तुम्हाला दिसायला चालू होते डबल मजली शेडवरती. सगळे पक्षी तुम्हाला बघू शकता तुम्ही इथं बसलेले सगळे पक्षी तुम्हाला दिसतील. आणि हे असं आपण स्ट्रक्चर इथं केलेलं आहे सगळ्या पक्ष्यांचं. जास्त आतमध्ये जायला जाता नको आता, कारण सगळे वरती पक्षी डिस्टर्ब व्हायला चालू होतं. बघा असं बघा आतमध्ये बघा पळपळ चालू झाली बघा. काही जायचं नाही बाहेर जा. तर असं पक्षांना डिस्टर्ब होतं रात्रीचं. त्याच्यामुळे एकटं सावकाश यायचं, अजिबात तमाशा करायचा नाही. पक्षी लगेच घाबरतात म्हणून मी आतमध्ये मग अशी गेलो नाही. पण बघू शकता तुम्ही हे सगळे पक्षी कसे वरती व्यवस्थित बसलेले तुम्ही बघू शकता जवळून व्यवस्थित जरा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक आहे की ह्या शेडमध्ये जे एंट्रन्स आहे तुम्ही बघू शकता इथं वरती कॅमेरा लावलेला आहे. कॅमेरा लावल्यानंतर आपल्या सगळ्या शेडामध्ये दिवसभर दिसत राहतं काय चाललंय काय नाही ते. बघा पक्षी तमाशा करायला लागले. शकता आपण ह्या शेडमध्ये होतो. हे शेड तुम्ही ह्या शेडचा पण मुक्त संचार ह्या साईडला आहे. आणि ह्या शेडला आता मध्ये पार्टिशन केलेलं आहे मी. ज्या त्या शेडमध्ये मी अवकाश होतो त्याचा मुक्त संचार तुमच्या मागे तुम्ही बघू शकता. दाखवून आहे ते एक मागचं मुक्त संचार. आणि इकडून आपण चालत आलो आणि हे एक सेक्शन आहे आपला. आणि हे मध्ये पार्टिशन केलेलं आहे. ते मधलं पार्टिशन तुम्ही बघू शकता की आपण बांबू लावलेलं आहे. असं बांबू तिथे एक बांबू आहे आपला लगेच समोर, इकडे समोर पण बांबू आहे. आणि इकडे त्यांचा मुक्त संचार आहे. आणि या बांबूला काय केलेलं आहे असं नायलॉनचं कंपाऊंड केलेलं आहे. जास्त खर्च करायचं आपल्याला आतमध्ये कंपाऊंड बाहेरचं मजबूत पाहिजे, पण शेडच्या आतमध्ये जे पार्टिशन ते आपण असं नायलॉनचा कमी खर्च जर केला तर त्याच्यामध्ये आपण करू शकतो. आणि असं स्ट्रक्चर पूर्ण शेडचं आणि मुक्त संचारचं आपलं असं टोटल सगळं शेवगाची झाडं वगैरे लावून असं मुक्त संचार आहे. शेणाचा उकिडा विकडा करून हे वरचं 2.5 एकर. आता खालचा 2.5 एकरमध्ये आपला सगळा पिल्लांचा कक्ष आहे, जिथं आपली पिल्लं निघायची प्रोसेस, मोठी व्हायची प्रोसेस, त्या सगळ्या गोष्टी तिथं असतील. मग ते दाखवतो तुम्हाला मी सगळं. आता आपण खालच्या 2.5 एकरामध्ये जाऊया या. आपण इकडून ज्या गेटने आपण आलो होतो त्या गेटने आपण बाहेर चाललेलो आहे. आता खालच्या 2.5 एकरमध्ये आपण आणि बघूया खालच्या 2.5 एकरला जायला हे पिल्लांचं गेट आहे. जो पट्टा आहे तो इथून चालू होतो. तिथं पण तुम्ही बघू शकता पायऱ्या उतरल्या तिथं पण एक चुन्याचं डबकं करून आलेलं आहे. पाय घासायचं आणि मगच आपला पुढं चालायचं. इथं तसं बिना चुन्याचं चालायचं नाही. आता ही आमची 25,000ची पाण्याची टाकी तुम्ही बघू शकता इथं एक. त्यानंतर हा आपला जनरेटर आहे, तुम्ही जनरेटर पण बघू शकता. आता पहिला आपण एक खालच्या शेडमध्ये जाऊन येऊ इकडं. नंतर मागचा पण पट्टा आहे तुम्ही बघू शकता. हा मागचा पण पट्टा आहे सगळा. इथं पण आपलं शेड आहे, इथं रूम आहेत. आणि ह्या पण आता वरती रूम बांधलेल्या आहेत. त्या कायसाठी बांधल्यात काय बांधल्यात ते पण तुम्हाला दाखवतो. आणि ह्या शेडमध्ये आपण जाऊन येऊ आता आतमध्ये या. हे एक शेड आपण बघू.
सगळे कामगार आतमध्ये आहेत. मी गेट उघडून आतमध्ये चाललो. ह्या शेडमध्ये पण काय काय आपण ते पण बघूया. हा जो आपला कक्ष आहे, या कक्षातून आपण आता आतमध्ये चाललेलो आहे. या कक्षामध्ये सगळी पिल्लं असतात आपली. मला पिल्लं दाखवतो या. हे सगळे तुम्ही बघू शकता. या साईडला आपले पिल्ल पॅकिंगचे बॉक्स आहेत सगळे इथे ठेवलेले. हा जो सेक्शन तुम्ही मागे बघताय, त्या सेक्शनमध्ये सगळे पिल्ल आपली पॅकिंग होतात बॉक्समध्ये. आणि तुम्ही इकडून बघा, डिस्टर्ब नको करू, इकडे तुम्ही इथून बघू शकता. आतमध्ये पण जाऊन आपण बघू. पण ह्या सेक्शनमध्ये सगळे इथं पिल्ल असतात अशी ब्रुडिंगमध्ये व्यवस्थित सगळी ठेवलेली. त्यांचा गॅस ब्रुडर, हे पार्टेशन, पाण्याचं भांडं, खाद्याचं भांडं सगळं. आणि ह्याला आपण टोटल तारपत्रीने कव्हर केलेलं आहे. आपण याला जवळ तुम्हाला दाखवतो या. आपण पिल्लांमध्ये पण थोडा हळू फिरून येऊ. आणि इथं पण शेडला पाण्याचे नळ काढून ठेवलेले आहेत. ह्याला पाणी आहे. कारण ह्याचं कारण काय आहे, चालू जर केला, आता जो आपण ॲरो लावलेला ॲरो, ते पाणी शुद्ध करण्याची मशीन, त्याच्याने पाणी फिल्टर होऊन नळाला येतं डायरेक्ट. तिथं नळ चालू केला, बादली भरून लगेच पाणी आतमध्ये बसणं प्यायला ठेवलं. मग जेवढं आपण कामगारांचा पण विचार करेल तेवढं आपल्याकडे कामगार टिकतात वगैरे. तर कामगारांवरती पण वेगळा टॉपिक आहे की बाबा कामगार पळून जाणं, दारू पिली आज झालं, कामगारच नव्हता. तर जेवढं कामगारांना सुख सुविधा आपण द्यायचा प्रयत्न आपण करू, तेवढं आपल्या तिथे इथं कामगारी असतं दिवस टिकणारी सोपी गोष्ट आहे. त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा. आता तुम्हाला दाखवतोय हा एक किस्सा बघा. त्याच्यामध्ये हे गाडी आहे. आणि या गाडीमध्ये जर तुम्ही बघू शकता, आता हे लाकडाची जे वज आहे ते वाहून नेलं. तर इथं छोटी गोष्ट केलेली आहे. आता ही गाडी आहे, ही गाडी जर आपण अशी उचलली आणि थोडी पुढे नेली तर ही गाडी जाती. त्याच्यानंतर या गाडीमध्ये लाकडं ठेवलेली आहेत. उऱ्या पोटा उचलून, म्हणजे मी सांगतोय काय की कामगारांचे मुद्दे पण आपल्याला विचार केला पाहिजे, त्यावर आपलं कामगार टिकणार आहे. तर आपलं सगळं ऑटोमेशन आहे. प्युअर गावरान पक्षी, रानटी पक्षी, तर आपल्याला माणसांची गरज लागते. त्याचं थोडंसं लक्ष ठेवा. तर हे ह्याच्यात लाकडं का ठेवलेली आहेत. आता हीच लाकडं तुम्हाला दाखवतो मी काय करायचं असतं लाकडांचं. तर आता आतमध्ये जायला लागणार आपल्याला. या थोडंसं आतमध्ये या. आता बघा, ह्या साईडला आपला कक्ष आहे. पिल्लं तुम्ही बघूया बघा, सगळी पिल्लं. तिथं पण आपली पिल्लं खेळतात, तिथं पण आपली पिल्लं सगळी खेळतात. ते आणि इकडे पण सगळी पिल्लं आहे, तिकडे पण पिल्लं आहे. आता इकडे पण पिल्लं आहे. तुम्ही अभ्यास करू शकता की मला गरम व्हायला लागलं. हे जे लोखंडी ठेवलेलं आहे सगळा, त्याला इथं दूर जायचं, इथून सगळी व्यवस्था आहे. आणि इथं जे छिद्र आहेत, ह्या छिद्रातून गरमी येत राहते. गरमी इथं एक ठेवलेलं आहे. आणि हे जे असं असतं, इथं ओपन होतं. ह्या साईडने तुम्ही बघू शकता, इकडे या. ह्या साईडला आपलं हे ओपन होतं. असं ओपन झालं की ही लाकडं ह्याच्यामध्ये टाकायची. लाकडं रात्रभर चालतं. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता विस्तू पेटलेला आपण लाकडाचा व्यवस्थित. मला आता गरम पण व्हायला लागलं, घाम यायला लागला मला, कारण हे टेम्परेचरच्या दृष्टिकोनाने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ह्या साईडला आपण असं टोटल ब्रुडिंग केलेलं आहे सेक्शनमध्ये. आता ह्याच्यापेक्षा जी मोठी पिल्लं आहे ती आपण अशी ठेवायची का, त्याचं उत्तर नाहीये. तर ती पिल्लं कशी ठेवलेली आपण ते पण बघू, मग ते पण दाखवतो या. हा पुढच्या कक्षामध्ये जाऊया. आता जर आपण कक्ष बघितला, तो कक्ष आपला इथं आहे, तुम्ही बघू शकता. हा आपला आपण ज्या कक्षामध्ये आता फिरून आलो तो हा कक्ष आहे आपला. आता हा जो कक्ष आहे तुम्ही बघू शकता की ही मोठी पिल्लं आहेत. ह्यांना ते पाट्या वगैरे मागे बघू शकता तुम्ही. हा एक कक्ष आपला. आणि ह्या कक्षामध्ये आपली पाट्या बिट्या काहीच नाही आहेत. त्या कक्षामध्ये पण आपण थोडं फिरून येऊ, तुम्हाला ते पण दाखवतो. आणि ह्याच्या पुढं जो आपला नवीन लॉट येणार आहे उद्या, तर नवीन लॉटसाठी तुम्ही बघू शकता की पूर्ण साफसफाई करून हा मोकळा ठेवला आहे. त्या साईडला एक वेगळी बॅच आहे, परत त्या साईडला पण एक छोटी बॅच आहे. त्याला पण ते सेम पार्टिशन आहे की लाईट ड्रम वगैरे त्या सगळ्या गोष्टी. आणि आता ह्या पार्टिशनमध्ये आपण आता आतमध्ये जाऊ. ह्या मोठ्या पिल्लांमध्ये ती पण पिल्लं कशी आहेत कशी नाही बघू आपण. तेव्हा पिल्ला लगेच बंद करायला चालू करायला लागली. हे पण आम्ही करू नये का इथं आतमध्ये. आपण जायचं कसं तर तुम्ही बघू शकता. ह्याला पण मी छोटं पार्टिशन केलं नायलॉनचं. म्हणजे पक्षी मोठे आलेले आहेत, ते पक्षी बाहेर येतात. आता ह्या कक्षामध्ये आपण जाऊन एक राऊंड मारून या, तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही इथंच थांबा कॅमेरामॅन, मी फिरून येतो. आता पक्षी आपण एवढं जण गेलं तर घाबरी करतील. मी लांबच तुम्हाला फक्त फिरून येतो, तुम्ही बघा फक्त. आपल्या सगळे त्या साईडला आपली पिल्लं आहे, त्या साईडला पण आपली पिल्लं किंवा ती पण पिल्लं आपली पॉझिट आहे. आणि या साईडला बघते एवढा जरी आपण एक राऊंड तरतुदी बघा पक्षांची, बघा तिकडे बघा गेला. म्हणजे एवढी जरी आपण एक राऊंड मारला असा बघा,
हा आपला जवळजवळ 2 महिन्याचा पक्षी आहे. 1 महिना 1.5 महिना 2 महिना अशा पार्टिशन आपल्याकडे असतात. तिकडे एक कक्ष आहे तसं सेम टू सेम. आणि आता बाबा ह्याच्यापेक्षाही लहान पिल्लं जे आहेत ती आपण या साईडला, तुम्हाला मी आता आपण फिरून आलो या साईडला आहेत. आता ह्याच्यापेक्षाही बारकी पिल्लं आपण कुठे ठेवलेली आहेत, कशामध्ये ठेवलेली आहेत आणि तिथे काय ठेवले ते पण तुम्हाला दाखवतो. अजून आपल्याला फिरायचे आता अजून. हा वरच्या आपण कक्षामध्ये जाणार आहे. आता आपण जिथं फिरलो ह्या खालच्या शेडमध्ये आपण फिरलो. आता ह्या शेडमध्ये आपण वरती काय काय आपण पण इकडचं बघून येऊ. तर हे पण आपल्या मॉडेल इथं पण जरा थोडी तयारी चालू आहे नवीन वाटत म्हणून ह्या शेडची पण मग स्वच्छ करून धुवून ठेवलेलं आपण हे शेड. आणि ह्या कप्प्यांमध्ये तुम्हाला दाखवतो. आता ह्या ज्या रूम आहेत इथं काही आपण काही भाड्यात रूम अभिमान दिलेल्या नाही आहेत. ह्या रूम जे आपण केलेल्या आहेत त्या आपल्या पक्षासाठी केलेल्या आहेत. तुम्हाला काय साठी केल्या आहेत काय केलं ते पण तुम्हाला दाखवतो. बघा आतमध्ये जर आपण गेलो तर सगळीच्या सगळी पिल्लं आहेत तुम्ही बघू शकता. ह्या रूममध्ये पण आपली सगळी पिल्लं आहेत. त्याच्यामध्ये खाद्य पाणी सगळं त्या रूममध्ये पण मी थोडं फिरतो तुम्ही लांबून बघा. तुम्ही बघू शकता ही रूममध्ये पण पिल्लं आहेत. एवढा राऊंड आपण एक पक्षांमध्ये मारला पाहिजे. पाण्याचं भांडण खाद्याचं भांडण पाटी. त्याच्यानंतर आता ही जी पाटी आहे त्याच्यामध्ये अजून एक मजा आहे तुम्हाला दाखवतो. तिकडे या ह्या पाटीच्या वरती एक लावलेला आहे टेम्परेचर मीटर. तुम्हाला दिसलं का हा टेम्परेचर मीटर. आता हा टेम्परेचर मीटर पाटी लावलाय आणि इथे एलईडी बल्ब चालू आहे. म्हणजे ह्या रूम मध्ये गरमीचा बल्ब आपण लावलेला नाही बरं का. कारण काय आहे बल्ब लावलेला आहे पण तो बल्ब आता चालू का नाहीये कारण त्याला वरती जी मशीन लावलेली आहे त्या मशीनमध्ये टेम्परेचर आपण जे सेट केलेलं आहे 30 डिग्रीचं 28 डिग्रीचं काय XYZ जसं पक्ष्यांचं वय असेल तेवढं टेम्परेचर सेट केलेलं आहे. ते टेम्परेचर ऑटोमॅटिक कट होऊन जातं. छोट्या छोट्या चिप भेटतात स्वस्तात तो पण विषय आपला होतो. आणि रुमांमध्ये पण आपण प्रॉपर ब्रूडिंग करू शकतो. कारण रुमांमध्ये एवढा रिझल्ट आलेला आहे मरच होत नाही रुमांमध्ये. कारण आपल्याला तिथं व्हायरस जायचा विषय नाही तिथं कोण ढोकवाय जात नाही काय नाही. हे रूममध्ये पण तसाच आहे विषय. तुम्हाला इथून दाखवतात आतमध्ये जायला नको आपल्याला कारण पक्षी डिस्टर्ब होतात. हे बघा ह्याच्यामध्ये लाईट चालू आहे बघा. ह्याच्यामध्ये कक्षामध्ये पिल्लं चालू आहेत. तर थोडं मी वाजवतो दरवाजा वाजवतो तुम्ही बघा पिल्लं कशी पळतात. बघा आतमध्ये तुम्ही खिडकीतून बघा मी आतमध्ये ग्राउंड मारून येतो. ह्या कक्षामध्ये आपण आलेलो आहे. पिल्लं बघा बघा पिल्लं बरोबर बघा. अशी तरतरीत पिल्लं रूम मध्ये राहतात आपली एकदम तरतरीत राहतात पिल्लं. त्याच्यामध्ये पण आपण तिथं पण आपण मशीन लावलेली आहे. तिथं पण आपण सगळं मॅनेजमेंट टेम्परेचरचं केलेलं आहे. आणि इथं पण आता हा जो आहे कक्ष ह्याला आपण रात्रीचं फक्त असं बंद घ्यायचं. अशा ह्या रुमांमध्ये पण आता त्या रुमांमध्ये पण आपल्या अशी तशीच पिल्लं आहेत त्या रुमांमध्ये पण. आणि ह्या रुमांमध्ये पण तसंच सेम टू सेम आपण पिल्लं ठेवलेली आहेत. आणि वरती आपलं अजून एक कक्ष अजून एक शेड आणि तिकडे एक कोपऱ्यामध्ये तुम्ही लास्टला बघू शकता तिकडे एक लास्टला आपलं शेड आहे. आणि ही आपली कुत्री फिरत राहतात. त्यानंतर तुम्हाला अजून आमचे घोडे पण दाखवतो. या आपले आमचे घोडे पण ते पण दाखवतो. इथे आमचा घोडा आहे कृष्णा. त्याच्यानंतर इकडे आमची घोडी आहे आमची घोडी आहे सगळी. आणि राधा रावीचं हे जरा कृष्ण आहे. आणि त्याच्या बाजूला हे पण त्या रूम केलेल्या आहेत आपण ह्या अशा तुम्ही रूम बघू शकता. थोडं लांबून बघू लास्टपर्यंत रूम आहेत. त्या रुमांमध्ये पण त्या रुमांमध्ये जशी पिल्लं होती तशीच रुमांमध्ये पण पिल्लं आहेत. सांगायचं मग आता एकच आहे गपगय की आपण रात्रीचं पण एवढं आपण सतर्क राहिलं पाहिजे. व्यवस्थित जर आपण ब्रूडिंग केली सगळं केलं. आणि मी गेल्या जवळजवळ एक 7 ते 8 वर्ष झाले आता कुक्कुटपालनामध्ये मी काम करतोय. प्युअर गावरान कोंबडीला आपल्याला खूप आव्हानं येतात कारण आपण 40 दिवसाचे पक्षी येतो किंवा प्युअर गावरान जातो. इथं असं मग कोणती कंपनी आहे का की बाबा आम्ही प्युअर गावरानवरतीच औषधं बनवतो प्युअर गावरांचंच खाद्य बनवतो प्युअर गावरांचं आम्ही प्रशिक्षण देतो असं आपलं आपण आता तयार करतोय. त्याच्यामुळे आपल्याला खूप आव्हानं येतात खूप माहिती आणि वाढती मागणी आपण तर बघतोय. आणि येणारं भविष्य ते आपलं गावरांचंच असणार आहे. त्याच्यामुळं आपण हे जेवढा आपला त्रास होईल तेवढा आपण शोधून त्याच्यावरती पर्याय काढत आपण चाललेलो आहे. आणि लवकरच आपल्याकडं आता
भरपूर असे डॉक्टरची टीम, त्याच्यानंतर भरपूर आपले सल्लागार, गव्हर्नमेंट संघ पण आपलं बरंच छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या चालू असतात. आणि त्या गव्हर्नमेंटचा जो आपला एवढं योजनांचा पण आपल्याला एवढ्या योजना आहेत पण आपल्याला माहीत नसतात. तर त्या ट्रेनिंग म्हणजे आता जे आपली ड्रायव्हरची ट्रेनिंग होतं त्या ड्रायव्हरीमध्ये पण ज्या गव्हर्नमेंटच्या योजना काय काय आहेत बाबा, त्याचा लाभ कसा घेता येईल. महिलांसाठी पण खूप योजना आहेत सरकारने काढलेल्या. जे अपंग आहेत त्यांच्यासाठी पण खूप योजना आहेत. आणि जी नवीन पिढी आहे म्हणजे नवीन जी पोरं आहेत तरुण, तर त्या तरुणांना पण आधार देण्यासाठी गव्हर्नमेंटच्या पण भरपूर योजना आहेत. तर या योजनांचा पण कसा लाभ घेता आला पाहिजे त्याच्यावरती पण मी सविस्तर व्हिडिओ पुढं आपण बोलू, चर्चा करू.